शेतकरी मित्रांनो, मी शरद गणेशराव आडकीने डोंगरकडा. माझी 2000 केळीची बाग आहे. 3 नंबरची केळीचे कंद आहे. तर 28 ऑगस्टला गेल्यावर सीझनमध्ये लागवण केली. साधारण मला 1,60,000 रुपये खर्च आला एकरी बॅगेला समजा एकरी. तर आज रोजी माझा माल एक्सपोर्टला जात आहे. आणि हे आमचे फील्ड ग्रीपचे पत्रे साहेब आहेत. हे श्रीनिवास ॲग्रो एजन्सीचे आमचे सहकारी नारायण भाऊ यांचं दोघांचं मार्गदर्शन आम्हाला फार चांगलं भेटते नेहमी सतत प्रत्येक पिकामध्ये. यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आमच्या मेहनतीनुसार बाग अशा पद्धतीची आलेली आहे. आता भाव काय लागला सध्या? आज आपल्याला 2851 रुपये भाव लागला एक्सपोर्टला. बरं. आता याच्यामध्ये कसं मार्गदर्शन केलं तुम्ही, सांगा बरं तुमच्या कंपनीचं काय आहे? जसं आता यावर्षी थंडी होती, म्हणजे स्टार्टिंगला थंडीच्या वेळेस पोंगा भरणे, त्याला जे सुटेबल लागणारे जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन, आणि परत नंतर मग ज्यावेळेस भरणीच्या वेळेस आमचं एक प्रोडक्ट आहे जम्बो ग्रीप म्हणून. भाऊनं काय केलं तर 2000 साठी एक बकेट अगोदर त्याला मी रिकमेंड 1001 केली. तर भाऊनं काय केलं तर 1001च आणून सोडली होती. तर भाऊला म्हणलं तुम्ही काय करा, 1001 सोडून पहा, तुम्हाला 100% 8 ते 10 दिवसामध्ये रिझल्ट भेटतील आणि तुमचा माल त्या पिरियडला रेडी होऊन भेटेल. तर मग भाऊनं परत आणून सोडल्या. त्यांनी सांगल्यानुसार ट्रीटमेंट केली आणि त्यांना दर्शनीय रिझल्ट भेटून आले. भाऊच सांगतील तुम्हाला. पहिले मी एकच सोडली होती, त्यांनी सांगली होती 1001 सोडायची, आपण सोडली 2000ला एक. त्याच्यामुळे तेवढा अनुभव आला नाही. आणि नंतर आता त्यांनी सांगले त्या पद्धतीने सोडल्याने एकदम चांगल्या पद्धतीचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे. आता याची अंदाजा रास काय वजन एका झाडाचा अंदाजा रास येईल याची 24 ते 25 ची. बरं. पूर्ण गाडीची समजा. तुम्हाला बोलायचं काय? ओके.